नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जे जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जी योजना सरकार राबवते त्या योजनेमार्फत जी या लाभार्थ्यांना 1500 रुपये महिना मिळतो, तो महिना आता 1500वरून 2500 रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे मित्रांनो. आणि त्याबाबतचा GR देखील आलेला आहे. तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं GRमध्ये काय माहिती दिलेली आहे. ती सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही 15 सप्टेंबर 2025 रोजीचा हा GR आहे. या GRमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1500 रुपयावरून 2500 रुपये इतके करण्याबाबत हा GR आहे मित्रांनो. GRमध्ये काय दिलेली आहे माहिती आपण आता थोडक्यात पाहणार आहोत. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रिय प्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे. या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 2500 रुपये इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सदरहून योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 2500 रुपये इतके करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार त्याबद्दलची जे निर्णय आहेत ते खालीलप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत मित्रांनो. त्यामध्ये आपण पाहूया, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1500 वरून दरमहा 2500 करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, ही महत्त्वाची गोष्ट आहे की 1500 वरून 2500 मिळण्याकरता शासनाने ही या ठिकाणी मान्यता दिलेली आहे मित्रांनो. त्याचबरोबर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीनुसार करण्यात येईल. त्याचबरोबर सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील. त्याचबरोबर मित्रांनो, आता ही वाढ कधीपासून होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो, जे खात्याला आधार लिंक आहे त्या खात्यामध्येच हे DBTद्वारे पैसे हे पुरवण्यात येणार आहेत मित्रांनो, पाठवण्यात येणार आहेत. आता कधीपासून ही योजना तुम्हाला लागू होणार आहे? 1500च्या जागी 2500 कधीपासून मिळणार आहेत? तर मित्रांनो, शेवटचा पॉईंट दिलेला आहे, सदर वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील. म्हणजेच मित्रांनो, ऑक्टोबर 2025 या महिन्यापासून ही योजना लागू होणार आहे. हे जो बदल आहे, ही वाढ आहे ती लागू होणार आहे मित्रांनो. ऑक्टोबर महिन्यापासून ही वाढ तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो, आपण शासन निर्णय हा पाहिलेला आहे. मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे. 1500च्या ऐवजी आता 2500 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.